जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे बंधुतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधुया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरि वासुदेव हरि भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। जगद्गुरु तुकाराम महाराजांचे तुकाराम बीज त्यांनाही मनपूर्वक वंदन करते। आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई गंदे या दोघांनाही मनपूर्वक वंदन करते। उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि 13वा अध्याय पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करूया। आज तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठगमन आजच्या आपल्या निरूपणाला साजेसा असा एक त्यांचा अभंग सुरुवातीला पाहूया आणि मग पुढे जाऊया। खूप सुंदर असं की ब्रह्मज्ञान म्हणजे काय, अद्वैत तत्वज्ञान अंगी बाणवणे म्हणजे काय या संदर्भात तुकाराम महाराज म्हणतात, न करी रे संग राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी न ये मन तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा अंतरिया थारा आनंदाचा। ज्यासाठी आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहोत तेच या ठिकाणी 4थ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की अंतरिया थारा आनंदाचा अखंड आनंदाचा अनुभव ज्याला घ्यायचा आहे त्यांनी काय करावं तर न करी रे संग, कशाशी संग करू नको म्हणून सांगतायत। आता 13व्या अध्यायाच्या भाषेत बोलायचं झालं तर क्षेत्रज्ञाला म्हणजे जीवात्म्याला प्रकृतीशी संग करून राहू नको, तर मग कोणाशी ऐक्य पाहून राहा सांगतायत तर आहे रे निश्चळ, निश्चळ असणारं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे त्याच्याशी तू ऐक्य पाहून राहा, प्रकृतीशी संग करू नकोस। लागो नेदी मळ ममतेचा, अहंता आणि ममता या 2 बेड्यांमुळेच आपला परमार्थाचा प्रवास जो आहे तो पुढे नेता येत नाही आपल्याला। म्हणून आधी संग करू नको, कशाचा करू नको तर अहंतेचा संग, प्रकृतीशी संग करून ठेवू नको आणि पुढे देहादी जगताशी ममत्वाने राहू नकोस असं 2ऱ्या चरणामध्ये सांगतात। आणि त्यानंतर म्हणतात की निश्चळ तत्वाशी जो एकरूप होऊन राहतो या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, की जो परमात्मा स्वरूपाशी पूर्ण ऐक्य पाहून राहतो, ज्याच्या चित्तातून अहंता आणि ममता दोन्ही गेलेल्या आहेत त्यालाच त्या ठिकाणी अद्वैताचा अनुभव आलेला असतो। आणि असा अनुभव जो घेत नाही त्याच्या ठिकाणचं शब्दज्ञान कसं आहे तर अनुभवा वाचून बडबडते, की शब्दज्ञानाने सगळं गोष्टी माहिती झालेल्या आहेत। अद्वैत म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जग म्हणजे काय, अहंता म्हणजे काय, ममता म्हणजे काय,
पण प्रत्यक्षामध्ये मात्र त्या पद्धतीने साधना केलेली नसेल, ज्ञानदृष्टी विकसित केलेली नसेल, तर अनुभवा वाचूनची जी बडबड आहे त्याला काहीही अर्थ नाही. आता हा अनुभव येण्यासाठी काय केलं पाहिजे ते पुढे सांगतात की इंद्रियाचा जय वासनेचा क्षय. वासना निर्मूलन करण्यासाठी नरदेह मिळालेला आहे हे लक्षात घ्यायचं आणि त्या वासनेला खत पाणी घालणारे जे विषय आहेत त्यांच्याकडे इंद्रियांना जाऊ न देणे ही त्या ठिकाणी साधना सांगितलेली आहे. म्हणजे शमदमाचा अभ्यास मनापासून करायला शिकलं पाहिजे. संकल्पाही बरी न ये मन. मी जीव आहे, देह आहे हा संकल्प मी भोगलं पाहिजे, जग माझ्यासाठीच आहे इत्यादी तऱ्हेचे विपरीत संकल्प करू नकोस, तर मनाला तिकडं धावू देऊ नकोस असं सांगताय. आणि असं जर सर्व इंद्रिये आपण ताब्यात घेतले, विषयांकडची ओढ जर आपली कमी झाली, तर अहमपणाची जी जाणीव आहे ती अंतःकरणामध्ये धुमाकूळ घालत नाही. तुका म्हणे नये जाणीव अंतरा. या दृश्य जगताकडे धावणारे मनाचे सगळे संकल्प जर आपण थांबवले तर काय होऊन जातं, तर अहमपणाची जाणीव जी आहे, देहादी घटकांच्या ठिकाणी चिकटलेला अहम जो आहे त्याची जाणीव जर सारखी झाली नाही, मी यू आहे, मी त्यू आहे, तर अंतःकरण शांत होतं आणि शांत अंतःकरणामध्ये आनंदाचा सतत अनुभव सुरू असतो. आणि छान प्रसिद्ध तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. की असं संपूर्ण देहादी जगतासह सगळ्याच गोष्टी आनंदमय आहे असा अनुभव ज्याला घ्यायचा आहे त्याने आधी या संपूर्ण देहादी घटकाला प्रकाशित करणारा असा जो कोणी आत्मा ब्रह्म नावाचं जे तत्व आहे ते आधी शोधून काढलं पाहिजे. मागच्या वेळेला आपण 17व्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि त्यावेळेला आपण पाहिलेलं होतं की विषयांचं प्रकाशन कोण करतं, तर इंद्रिये जे आहेत ते विषयांचं प्रकाशन करतात. ज्ञानेंद्रिये जे आहेत त्यांना ज्योती असं म्हणतात आणि ते या विषयांचं प्रकाशन करतात. या ज्ञानेंद्रियांना प्रकाशित कोण करतं, तर मन त्यांना प्रकाशित करतं. मनाला प्रकाशित कोण करतं, तर बुद्धी मनाला प्रकाशित करते. आता या बुद्धीलाही प्रकाशित करणारं असं जे आत्मा नावाचं तत्व आहे ते स्वयंप्रकाशी आहे आणि ते आपल्या सगळ्यांचं मूळचं असं स्वरूप आहे. छान दृष्टांत आपल्याला त्याच्यासाठी घेता येतो. संध्याकाळ झाली, दिवे लागणे झाली की आपण म्हणतो चला दिवे लावा, लाईट लावा. आता लाईटचे बटन दाबल्या दाबल्या आपल्याला त्या बल्ब मधून ट्यूब मधून काय मिळतो, तर प्रकाश मिळतो. आता हा प्रकाश कायमचा तिथं आहे का तो कुठून कुठून येत गेलेला आहे ते लक्षात येतं. हे बल्ब काय, ट्यूब काय, या सगळ्या उपाधी आहेत त्यांच्यामध्ये जो प्रकाश आलेला आहे तो प्रकाश मूळचा त्यांचा नसून त्यांना प्रकाशित करणारी जी वीज आहे ती त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणून हे बल्ब आपल्याला प्रकाश देऊ शकत आहे. तसं तुम्ही आम्ही जे काही संसारामध्ये सगळे भोग भोगतो ते कोण प्रकाशित करणारं आहे, तर ते आत्मा नावाचं जे तत्व तुमच्या आमच्या आतमध्ये आहे ते ज्ञानघन आहे आणि त्या ज्ञानाचा प्रकाश या सर्व उपाधींच्या माध्यमातून त्या विषयांपर्यंत पोहोचतो आणि म्हणून आमच्यासाठी ते सगळ्या गोष्टी प्रकाशित होतात. पण प्रकाशित होणाऱ्या या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आम्ही अडकून पडतो त्यावेळेला प्रकाशित करणारं असं जे तत्व आहे त्याचा मात्र आम्हाला विसर पडतो आणि तेच तत्व जाणण्यासाठी म्हणून आपला सगळ्यांचा भगवद्गीतेचा जो आहे तो अभ्यास चाललेला आहे. आता इथं म्हटलेलं आहे की हे जे तत्व आहे, ब्रह्म नावाचं जे तत्व आहे, जे ज्ञानघन तत्व आहे, ते तत्व तत्वज्ञानाच्या अभ्यासाने प्राप्त होणारे आहे. आता तत्वज्ञानाच्या अभ्यासाने म्हणजे फक्त शब्दज्ञानाने नव्हे, जे आपण आत्ता तुकाराम महाराजांच्या अभंगातून पाहिलं की अनुभवा वाचून बडबडते,
तत्वज्ञानाचा अभ्यास त्याला जाणून घेण्यासाठी करावा लागतो, पण तरीही त्या शब्दांपलीकडचं असं जे तत्व आहे ते शब्दांवरचाही अभिमान गळून पडल्याशिवाय, बुद्धीचा अभिमान गळून पडल्याशिवाय आपल्याला त्याचा अंदाज सुद्धा येत नाही. आता पुढे आपल्याला इथं एक मांडणी केलेली आहे की त्या तत्वाचा अनुभव घेण्याची जागा कुठली आहे. वास्तविक पाहता ते ब्रह्म नावाचं तत्व, आत्मा नावाचं तत्व सर्वत्र सदा समानत्वाने व्यापून भरून उरलेलं आहे असं आपण शास्त्राद्वारे त्याला समजून घेतो. मग सर्वत्र भरलेलं असून सुद्धा एका जागीच त्याला पहा असं का सांगितलेलं आहे? कारण सर्वत्र ते दिसण्याच्या आधी आपल्या आतमध्ये त्याची ओळख जी आहे, आपल्या हृदयामध्ये त्याची ओळख जी आहे ती तुम्हाला आम्हाला पटली पाहिजे. आणि म्हणून तुमच्या आमच्या हृदयामध्ये ते तत्व कसं आहे तर स्थित आहे. म्हणजे हृदयातील परमेश्वराला, त्या तत्वाला आधी ओळखा. स्वतःच्या हृदयातच त्याची ओळख पटल्यानंतर ते आपल्या हृदयासारखंच इतरत्रही भरून राहिलेलं आहे हे समजायला वेळ लागणार नाही. या ज्ञानाचं स्वरूप कसं आहे तर हे शुद्ध ज्ञान आहे. म्हणजे होणारं ज्ञान नसून असणारं ज्ञान आहे. आणि होणाऱ्या प्रत्येक ज्ञानाच्या मागे हे असणारं ज्ञानतत्व असतंच असतं. पण होणाऱ्या ज्ञानाच्या अभिमानातून बाजूला पडल्याशिवाय, त्यांना बाधित केल्याशिवाय असणाऱ्या ज्ञानाचा असलेलाच उजेड आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग खरं ध्येय काय आहे? आपण पाहिलं की क्षेत्रज्ञ म्हणजे सगळे जे काय संघात आहेत आमच्या शरीराच्या ठिकाणी ते जाणणारा, या शरीराला जाणणारा, शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे, त्याला जो जाणणारा आहे तो क्षेत्रज्ञ आहे. हाच क्षेत्रज्ञ जसं शरीराला जाणतो तसं शरीरातल्या आतल्या चैतन्याला सुद्धा त्यांनी जाणलं पाहिजे, तर त्याच्या जीवनाचं सार्थक होऊ शकतं. आणि ते ज्ञान होण्यातच जीवनाचं जर सार्थक आहे तर प्रत्येक होणाऱ्या ज्ञानाच्या मागे मागे जात जात म्हणजे त्याचं अनुसंधान ठेवता ठेवता आम्हाला त्या तत्वापर्यंत पोहोचता येतं. आता त्याचा अनुभव हृदयातच घ्यायचा असेल तर काही काळ तरी स्वतःला स्थिर आणि शांत करून थोडा वेळ तरी बसण्याची आम्ही काय केली पाहिजे तर सवय लावून घेतली पाहिजे. आता ह्याच ज्ञानाने भगवत प्राप्ती होते. म्हणजे पूर्ण समाधान जे तुमच्या आमच्या अंतःकरणात अनुभवायचं आहे ते ह्या तत्वज्ञानाच्या ज्ञानानेच ते समाधान आपल्या अंगी आपल्याला बाळगता येतं. 18व्या श्लोकामध्ये म्हटलेले आहे की अचेतन क्षेत्र, क्षेत्रज्ञाचे ज्ञान आणि क्षेत्रज्ञाचे स्वरूप, या 3 गोष्टी तुम्हाला आम्हाला काय करायच्या आहेत तर जाणून घ्यायच्या आहेत. आणि ती जबाबदारी कोणावर आहे? तो जो स्वतःला साधक म्हणतो. खरं तर प्रत्येक नरदेहात आलेल्या जीवानी या 3 गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजे. परंतु बद्ध असणारा जीवात्मा जो आहे त्याचं या आत्मतत्वाकडे कदापिही लक्ष जाऊ शकत नाही. पण जो स्वतःला साधक, मुमुक्षु, शिष्य, भक्त असं समजतो त्याने तरी आपली ही जबाबदारी ओळखली पाहिजे आणि 3 गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्या कुठल्या आहेत तर अचेतन असणारं क्षेत्र म्हणजे शरीर, ते जाणून घ्यायचं. जग जाणून घ्यायचं. जगातल्या गोष्टी जाणून न घेता जगाचं स्वरूप ओळखायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. नंतर क्षेत्रज्ञाचं म्हणजे जीवत्वाचं, चिदाभासाचं ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि मूळचा तो प्रकृतीत जरी स्थित झालेला दिसत असला तरी तो प्रकृती रूप आहे का चैतन्य स्वरूप आहे हे त्या क्षेत्रज्ञानी ओळखणे, याला क्षेत्रज्ञ विवेक असं म्हणतात. आणि तो विवेक या अध्यायाच्या अभ्यासाने तुमच्या आमच्या ठिकाणी रुजला पाहिजे आणि आचरणात आला पाहिजे की या 3 गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आता अचेतन असणारं क्षेत्र जे आहे ते सगळं प्रकृतीचं देणं आहे. त्यानंतर
क्षेत्रज्ञाचं जे मूळचं स्वरूप आहे ते आपण पाहिलं की ममई वंश जीव लोके असं भगवंतानीच म्हणून ठेवलेलं आहे की प्रत्येक जीवामधलं जे चेतन तत्व आहे तो माझाच अंश आहे. म्हणजे मूळचा मी प्रकृती रूप अचेतन नसून चैतन्य हे माझं मूळचं स्वरूप आहे. कारण मी कोणाचा अंश आहे तर परमेश्वराचा अंश आहे. आता हे क्षेत्रज्ञानी काय करायचं आहे, जीवात्म्याने जाणून घ्यायचं आहे. पहा की प्रकृतीमध्ये हा पुरुष म्हणजे चैतन्य नावाचं तत्व स्थित झालेलं आहे. त्याच्यामुळे प्रकृती सगळी प्रकाशित झालेली आहे. पण ह्या प्रकृतीला तो आपलं मानून बसलेला आहे. वास्तविक पाहता ही प्रकृती जड आहे आणि तो स्वरूपाने मूळचा चेतन आहे. कारण केवळ चेतनाचा अंश म्हणजेच हे सचेतन तत्व आहे. आता क्षेत्रज्ञ जो इथं सांगितलेला आहे, ज्या क्षेत्रज्ञाचं ज्ञान सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मात्र जड आणि चेतन हे दोन्हीही एकत्र आलेले आहेत. आता हे दोन्ही एकत्र आल्यानंतर त्याच्या ठिकाणी मीपणाची जाणीव व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या मीपणाची जाणीव व्हायला सुरुवात झाल्यानंतर तो त्या प्रकृतीला बघून तेच मी आहे असं गैरसमजुतीने स्वतःला समजायला लागलेला आहे. आणि सगळ्या दुःखाचं कारण जर काय असेल तर स्वतःविषयी केलेली गैरसमजूत हे आमच्या दुःखाचं मूळ कारण आहे. हे जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत ह्या प्रकृतीला बाधित करणं, दूर करणं ते म्हणजे मी नाही हे समजून घेणं. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. की देहबुद्धी ही तुमच्या आमच्या ठिकाणी अनंत जन्मीच्या चुकीच्या संस्कारामुळे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ती सहजपणे उमटत चाललेली आहे. पण प्रकृती हे माझं मूळचं स्वरूप नसून अचेतन जडत्व असणारं असं जे देह नावाचं गाठोडं आहे पंचमहाभूतांचं ते माझं मूळचं स्वरूप नसून मी चेतन आत्मा आहे असं जीवाने समजल्याशिवाय त्याची या जडाच्या बंधनातून सुटका होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याच्यात तो ग्रंथीभेद जो आम्हाला करून घ्यायचा आहे तो नेमका कुठं होणार आहे तर त्याला हृदय ग्रंथी असं म्हटलेलं आहे. त्या गाठी हृदयातच आहे. म्हणजे मनानेच त्याची कल्पना करून ठेवलेली आहे. आणि या कल्पित बंधनातून तुम्हाला आम्हाला स्वतःची या तत्वज्ञानाच्या साह्याने काय करून घ्यायची आहे तो सुटका करून घ्यायची आहे. आता हा जो जड चेतनाचा संघात जो एकत्र आलेला क्षेत्रज्ञ आहे त्या क्षेत्रज्ञानी नेमकं काय करायचं आहे तर हा प्रकृतीचा संघात म्हणजे जे क्षेत्र आहे जे आपण 36 तत्व त्यामध्ये आहेत ह्या पद्धतीने पाहिलेलं आहे ते कसं आहे तर मिथ्या आहे. सध्या जरी तुम्हाला आम्हाला ते गोचर होत असलं तरी सुद्धा आधी ते नव्हतं आणि नंतरही ते कायमस्वरूपी राहणार नाही. आणि म्हणून मध्ये आधे जे तुम्हाला आम्हाला ते दिसत चाललेलं आहे ते सत्य नसून मिथ्या आहे असा निश्चय करणे याला विवेक असं म्हटलेलं आहे. त्यानंतर क्षेत्रज्ञामध्ये जे दोन घटक आलेले आहेत एक बुद्धी आणि दुसरं बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. त्यामध्ये सुद्धा आत्म्याचं जे प्रतिबिंब आहे ते माझं मूळचं स्वरूप आहे आणि बुद्धी जी आहे ती उपाधी आहे हे लक्षात घेऊन त्या बुद्धीचा सुद्धा काय करायचं आहे तर बाधच करायचा आहे. आणि मी आत्मरूप क्षेत्रज्ञ आहे म्हणजे मी मूळचा परमात्मा आहे. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी असं ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला त्याची खूण सांगितलेली आहे की फक्त मी प्रकृतीस्थ नसून मी चेतन आत्मा आहे एवढा फक्त संकल्पामध्ये आपण आपल्या ठिकाणी बदल करून घ्यायचा आहे. आता अनेक गोष्टीचे आम्ही संकल्प करतो पण हा संकल्प आणि बुद्धीचा तसा निश्चय का होत नाही तर याचं कारण आपल्याला सांगितलेलं आहे की मलिन असणारी जी अविद्या आहे
तिच्या पगड्याखाली आपण जीवन जगत असल्यामुळे आपल्याला स्वस्वरूपाचा बोध होत नाही। आता ब्रह्मविद्येच्या साह्याने श्री गुरुचरणी बसून त्यांनी जशा जशा प्रक्रिया तुम्हाला आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या प्रक्रियांचा नित्य सराव करता करता कधीतरी या प्रकृतीच्या बंधनातून तुमची आमची जी आहे ती सुटका होऊ शकते। आणि आता कशातून सुटका करून घ्यायची आहे तर सातत्याने आपल्या समोर 3 भ्रांती ठेवलेल्या असतात। एक देह तादात्म्य भ्रांती, दुसरी जगत सत्यत्व भ्रांती आणि तिसरी कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती। या 3 भ्रांतीतून, 3 भ्रमातून, 3 अध्यासातून, 3 गैरसमजुतातून, आता इतके शब्द कशासाठी या ठिकाणी त्याचे वापरायचे तर कुठल्या तरी एका शब्दाने आपल्याला ते लवकर कळून जाईल। म्हणून की अध्यास म्हणजेच भ्रांती, भ्रांती म्हणजेच भ्रम, भ्रम म्हणजेच गैरसमजूत, हे लक्षात घ्यायचं। त्या गैरसमजुतीतून जेवढ्या लवकर आपल्याला बाजूला होता येईल तेवढ्या लवकर बाजूला होण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात। आता 19व्या श्लोकामध्ये परत आपल्या समोर मांडणी की प्रकृती आणि पुरुष हे जे 2 एकत्र आपल्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, जाणवत आहेत, कळत आहेत तत्वज्ञानाच्या अभ्यासाने, ते दोघं कसे आहेत तर अनादी आहेत। आता प्रकृतीला सुद्धा इथं अनादी म्हटलेलं आहे कारण ती कधी निर्माण झाली, माया सुद्धा नेमकी कधी केव्हा निर्माण झाली ते सांगता येत नाही, कारण मुळातच ती भासमय आहे आणि भासमान पदार्थ केव्हापासून भासायला लागला असं त्याचं निश्चित अशी वेळ कोणालाही कधी सांगता येत नाही। म्हणून ही प्रकृती कशी आहे म्हणजे माया कशी आहे तर ती सुद्धा अनादी आहे आणि चेतन तत्व कसं आहे तर ते सुद्धा अनादी आहे। पण चेतन तत्व म्हणजे पुरुष इथे ज्याला म्हटलेलं आहे ते कसं आहे तर अनादी अनंत आहे आणि प्रकृती अनादी शांत आहे। असा त्या दोन्हीच्या ठिकाणी काय केलेलं आहे तर थोडासा फरक केलेला आहे। ते दोन्हीही अनादी आहेत। त्यानंतर रागद्वेषादी जेवढे काही विकार, आता रागद्वेषादी हे अंतःकरणाचे विकार आणि अपक्षीयते म्रियते हे शरीराचे विकार, हे दोन्ही सुद्धा जे आहेत ते प्रकृतीच्या ठिकाणचे आहेत। पुरुषाशी म्हणजे चैतन्याशी, चेतन तत्वाशी त्याचा यत्किंचित सुद्धा संबंध नाही। त्या चेतनाच्या प्रकाशामध्ये जीवात्म्याला आपल्या ठिकाणी ते झालेले दिसत जरी असले तरी मूळच्या चेतन तत्वाचा या विकारांशी अजिबात संबंध नाही। 3 अवस्थांशी सुद्धा अजिबात संबंध नाही। बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या शरीराच्या अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या जीवाच्या अवस्था, अपक्षीयते, म्रियते हे शरीराचे विकार आणि राग द्वेष हे मनाचे विकार, या कुठल्याही विकारांचा, अवस्थांचा या चेतन पुरुषाशी अजिबात संबंध नाही आणि तो मूळचा मी असल्यामुळे माझा सुद्धा या कुठल्याही गोष्टीशी काहीही संबंध नाही। आता रागद्वेष आमच्या मनामध्ये आम्हाला सातत्याने जाणवत राहतात। कुटुंब म्हटले की एकत्र राहणं आलं, एकत्र राहणं आलं म्हटलं की प्रत्येकाचे स्वभाव निरनिराळे आले, प्रत्येकाच्या आवडीनिवडी निरनिराळ्या आल्या। आता जितका माझ्या गुणांशी संबंध नाही तितका समोरच्याचा सुद्धा त्याच्या गुणांशी मूळचा काही संबंध नाही। डॉक्टर काका आणि मंदाताई एक गोष्ट आवर्जून सांगतात की प्रत्येक जीव हा मूळचा शुद्धच आहे। मग शुद्ध असणारा हा जीव जो आहे तो गुणांमुळे, 3 गुणांच्या प्रभावामुळे मलिन झाल्यासारखा वाटतो। मग डॉक्टर काका म्हणतात त्यांचे गुण जे आहेत ते आपण सोलून काढावेत। आता सोलून काढावे म्हणजे व्यवहारात सोलून काढणे ही भाषा आपण वापरतो, भेटू दे मला मग त्याला चांगला सोलून काढतो। म्हणजे काय आहे हे, आता भरपूर चढलेल्या क्रोधाने माणूस असं बोलतो की मी त्याला सोलून काढतो, म्हणजे प्रत्यक्षात काहीतरी बॉडी लँग्वेज वापरून त्याला काय करतो
तो सोलून काढतो. पण या ठिकाणी अशी कुठलीही बॉडी लँग्वेज न वापरता फक्त विचारांच्या साह्याने त्याला सोलून काढायचंय. आता प्रत्येक जी व्यक्ती आहे तिच्यामध्ये कुठलाही एक गुण कायमपणे स्थिर नसतो. ते गुण जे आहे ते कमी जास्ती प्रमाणामध्ये सारखे त्यांचं काय चाललेलं असतं, कधी कमी कधी जास्ती ह्या पद्धतीने. म्हणून सत्वगुण वर आला तर सगळ्यांशी चांगलं वागतील. तेच दुपारच्या वेळेला त्यांचा रजोगुण वेळ आला तर एकमेकांशी कडाकडा भांडतील. ह्या पद्धतीने त्या गुणांचं सारखं कमी जास्ती असं स्वभावामध्ये होत चाललेलं असतं. आता ज्या वेळेला ते आमच्याशी कडाकडा भांडतील त्यावेळेला आम्ही लक्षात काय ठेवायचं आहे की सध्या त्याचा रजोगुण वर आलेला आहे. आता डॉक्टर काका सोलून काढण्याची पद्धत जी आपल्याला शिकवतात ती ह्या पद्धतीची आहे की रजोगुणी माणसं असं नाही तर कसं वागणार. गुणा गुणैषु वर्तन्त इति मत्वान सज्जते असं भगवद्गीतेत आपल्याला सांगितलेलं आहे की गुणच गुणामध्ये प्रविष्ट होतात. हे सगळे प्रकृतीचे गुण आहेत ते स्वभावामध्ये आलेले आहेत आणि या स्वभावामध्ये ते कमी जास्ती होतात. त्यावेळेला त्या गुणांच्या प्रमाणे त्यांच्यातले राग द्वेष जे आहेत ते बाहेर तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतात. पण आम्ही आतल्या जीवात्म्याकडे पाहायचा प्रयत्न करायचा आहे. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. आम्ही फक्त चैतन्याकडे पाहायचं की त्यांना क्रोध जरी आला तरी चैतन्याच्या सत्तेवर आला. त्यांना आमच्याविषयी खूप प्रेम जरी वाटलं तरी ते चैतन्याच्या सत्तेवरच वाटलं. मग प्रेमाचा आणि द्वेषाचा रागाचा परिणाम जो आहे तो बाजूला करायचा आणि आतल्या चैतन्याकडे मात्र फक्त आम्ही काय करायचं आहे लक्ष ठेवायचं आहे. आणि ह्या पद्धतीने जर आम्हाला वागता आलं तर आतला संघर्ष थांबवून आम्हाला कुटुंबामध्ये आनंदाने नांदता येण्याची व्यवस्था होते. तेवढ्यासाठी हा सगळा खटपटेवर काही एवढी खटपट जी चाललेली आहे ती या उगाच संसार सुखाचा करीन. अनेक प्रसंग या संसारामध्ये प्रपंचामध्ये तुमच्या आमच्यावर येत जातात आणि अवतीभोवतीचे जे सगळे आपल्याला व्यक्तींचे अनुभव येतात ते आपल्या कर्माची फळं देण्यासाठी आपल्या समोर नातेसंबंधांनी उपस्थित झालेले आहेत असं जर आपण समजलं तर त्यातली कटुता बाजूला करून आपल्याला त्यांच्याकडे पाहता येतं. स्वतःच्या रागद्वेषावर नियंत्रण ठेवता येतं आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदाने जगण्याची जी व्यवस्था आहे ती आपल्यासाठी आपल्याला करून घेता येते. आणि म्हणून त्रिगुणात्मक पदार्थ हे प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत. आणि प्रकृती ही मूळची स्वरूपाने कशी आहे तर अनादी जरी ती असली तरी अनित्य आहे आणि शांत सुद्धा आहे. आणि म्हणून अनित्य गोष्टीमध्ये नित्य सुखाचा शोध घेणे थांबवणे याला साधना असे म्हणतात. नाही तर आपण या प्रकृतीमध्येच सुखाचा शोध घेण्याचा काय करत असतो प्रयत्न करत असतो. आता पुरुष म्हणजे आत्मा. हा आत्मा कसा आहे तर स्वरूपाने तो सुद्धा अनादी आहे, सत्य आहे आणि नित्य आहे. प्रकृती मात्र सतासत विलक्षण आहे आणि अनित्य आहे. आता राग द्वेषादी जे कार्य आहे आत्मषटक मध्ये आपल्या समोर दिलेले आहे. नमे राग द्वेषो नमे मोह लोभो हे सगळे मनाचे विकार आहेत, बुद्धीचे विकार आहेत. मन बुद्धी याला सूक्ष्म प्रकृती असं म्हणतात, सूक्ष्म देह असं म्हणतात. मग ते सूक्ष्म देहाचे विकार आहेत. त्या विकारांनी सुद्धा स्वतःला त्रास करून घेऊ नये आणि स्थूल प्रकृतीचे जी क्षीणता हळूहळू वयोमानाप्रमाणे प्राप्त होत जाते त्यावेळेला सुद्धा स्वतःला त्रास करून घेऊ नये. क्षीणता चैतन्यात कधीही येत नाही. तर शक्ती कुठली कमी होते तर या प्रकृतीची शक्ती कमी जास्ती होताना आम्हाला दिसते. शक्ती नावाचं तत्व तेवढं तितकं तसंच असतं, पण ते धारण करण्याची जी कॅपॅसिटी आहे, धारणा शक्ती आहे, ती मात्र या प्रकृतीची कमी जास्ती होताना तुम्हाला आम्हाला दिसते.
पण त्या प्रकृतीसोबत त्याचं कमी जास्त होण्यासोबत मलाच काहीतरी झालं असं या क्षेत्रज्ञांनी चुकून सुद्धा समजू नये, ह्याच्यासाठी एवढा सगळा अभ्यास चाललेला आहे. नाही तर क्षेत्रज्ञ त्या प्रकृतीच्या प्रत्येक गुणधर्मासोबत माझ्यामध्ये काहीतरी होत चाललेलं आहे, बिघाड होत चाललेला आहे, या पद्धतीने स्वतःला समजून घेतो. आता या कोरोनाचं एवढं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भय सध्या आहे प्रत्येकाच्या चित्ताला. या कोरोनाचा अटॅक सुद्धा फक्त स्थूल प्रकृतीपुरता मर्यादित आहे, पण ते मला होईल, मला झालं तर कुटुंबाचं काय होईल ह्याच्या काळजीने सूक्ष्म प्रकृती आम्ही उगीच काय करून ठेवतो आहोत, तर बिघडवून ठेवतो आहोत. चैतन्यामध्ये मात्र त्याचा प्रवेश सुद्धा होऊ शकत नाही किंवा त्याला त्याच्या प्रभावाखाली कधीही चैतन्याला आणता येणार नाही त्या कोरोनाला. आणि ते चैतन्य हे माझं मूळचं स्वरूप आहे. कितीही अशा साथी आल्या आणि गेल्या तरी माझ्या मूळच्या स्वरूपाला अजिबात रोग होणे शक्य नाही. हे त्या जर पुरुषांनी म्हणजे क्षेत्रज्ञांनी कायमचं लक्षात ठेवलं तर व्यवहारात जी काळजी घ्यायची ती काळजी नक्की घ्यायची आहे, पण भय या विकारापासून मात्र स्वतःला नक्की आपल्याला ह्याच्यापासून बाजूला ठेवता येऊ शकतं. आता राग द्वेषादी हे सुद्धा प्रकृतीचे कार्य असल्यामुळे त्याचा आत्मरूप मीशी काही संबंध नाही. मग आता सुरुवातीला ते रागद्वेष कमी करायचे आहे आणि त्यानंतरही प्रकृती धर्माप्रमाणे ते जर अधूनमधून आमच्या स्वभावामध्ये डोकावत असतील तर मात्र त्यांना बाधित करायचं आहे. पूर्ण उखडून टाकणं, जोपर्यंत प्रकृतीचा आमचा संबंध प्रारब्धाने आहे तोपर्यंत त्यांना पूर्ण उखडून टाकणं कितीही प्रयत्न केला तरी जमणं शक्य नाही, कारण अधूनमधून ते डोकावणार आहेत. पण ते डोकावले तरी माझा त्यांचा यत्किंचित सुद्धा संबंध नाही. आत्मरूप मीला रागद्वेष नाही, तिथं फक्त आनंदच आहे आणि हाच आनंद प्रत्येक जीवाच्या आतमध्ये सुद्धा नांदतो आहे. हे जर आम्ही लक्षात ठेवलं तर द्वेषादी जी वावटळ आहे ती बाजूला सारून आम्हाला शांतपणे जगण्याचं स्वातंत्र्य नक्की त्या ठिकाणी आहे. प्रकृतीमुळे कार्य व करण उत्पन्न होतात आणि पुरुषाला सुख दुःखे उत्पन्न होतात. आता पुरुषाला म्हणजे इथं जीवात्म्याला, जो जड आणि चेतनाचा एकत्र असा जो संघात तयार झालेला आहे त्याला सुख दुःख होतात. मूळच्या ब्रह्मरूप आत्मरूप मीला सुख दुःख अजिबात होत नाही. आता प्रकृतीमुळे कार्य 5 महाभूते आणि 5 विषय यांना कार्य असं म्हटलेलं आहे आणि 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी, अंतःकरण यांना करण असं म्हटलेलं आहे. आता कर्मेंद्रिये स्थूल स्वरूपात तुम्हाला मला स्पष्ट दिसतात, त्यांच्यापेक्षा ज्ञानेंद्रिये सूक्ष्म आहे आणि ज्ञानेंद्रियांपेक्षा सुद्धा अंतःकरण जे आहे ते त्याही पेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून त्याला अंतःकरण म्हणजे आतलं करण म्हणजे आतलं इंद्रिय, मनाला आतलं इंद्रिय असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी प्रकृती जी आहे ती भोग्य आहे, जीवात्मा जो आहे तो भोगता आहे आणि परमात्मा म्हणजे आत्मा नावाचं जे तत्व आहे ते मात्र अभोक्ता आहे. मग यातला मूळचा मी कोण आहे, तर मूळचा मी अभोक्ता आहे. हे लक्षात ठेवून प्रारब्धाप्रमाणे जीवन जगत राहिलो तर भोगून अभोक्ता, करून अकर्ता या पद्धतीने आम्हाला आमचं जीवन व्यतीत करता येतं आणि त्यामध्ये अखंड आनंदाची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी नक्की होऊ शकते. आता सुख आणि दुःख हे खूप मोठं द्वंद्व आपल्या समोर गीतेने सारखं ठेवलेलं आहे. सुख म्हणजे अनुकूल संवेदना आणि दुःख म्हणजे प्रतिकूल संवेदना. आता यातलं जे दुःख आहे ते सुद्धा आगंतुक असं सांगितलेलं आहे, येतं आणि जातं. आणि सुख जे आहे ते मात्र तुमचं आमचं मूळचं स्वरूप असल्यामुळे लक्षात काय राहतं, आगंतुकपणे येतं आणि जातं
जे असं दुःख आहे ते लक्षात राहतं, पण सुख हे माझं स्वरूप असल्यामुळे सुखाचे क्षण जे आहे ते सतत आपल्या लक्षात मात्र राहत नाही, कारण ते मूळच्या स्वरूपाला जाऊन मिळालेलं असतं. मग चित्तवृत्ती आपली जी आहे ती आत्माकार न राहता प्रकृतीकडे जेव्हा आकृष्ट होते, म्हणजे प्रकृतीच मी आहे असं ज्या वेळेला त्या चित्ताला तुमच्या आमच्या सतत वाटत असतं, त्यांनी तेच धारण केलेलं असतं, तेव्हा सुख दुःख जे आहेत ते त्या जीवाला सतत छळत राहतात. मग एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे या पद्धतीचं गीत जे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही आम्ही जे आहे ते आळवून आळवून त्या ठिकाणी म्हणत असतो. एक हे सुख दुःख नेमकं कोणाला होतं? काकांचं एक खूप सुंदर काव्य आहे, ते काव्य नाही सांगत पण त्याचा एक आशय आपल्या समोर ठेवते. काका त्या काव्यामध्ये म्हणतात की एकदा मी असाच फिरायला निघालो होतो. फिरता फिरता फिरून झाल्यावर परतताना थोडासा दम लागला, म्हणून एका मोठ्या अशा दगडावर विश्रांतीसाठी बसलो. आता त्या दगडावर विश्रांतीसाठी बसलेला असताना त्या दगडाच्या एका भागाला कुठंतरी एक अंकुचीदार असं टोक त्या दगडाचं बाहेर आलेलं होतं. आता त्या दगडावर बसता क्षणी ते टोक त्या शरीराला टोचलं आणि टोचल्यानंतर त्या ठिकाणी वेदनेचा अनुभव आला. मग काकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे की हे जे टोचणं आहे ते नेमकं कोणाला झालेलं आहे? अचेतनाला झालेलं आहे का सचेतनाला झालेलं आहे? त्या टोचण्यातून जो दुःखाचा भोग निर्माण झाला तो नेमका त्या ठिकाणी कोणाला जाणवलेला आहे? आणि आत्मरूप मी जो आतला आहे त्याचा या सुखदुःखाशी या टोचण्याशी काही संबंध आहे का? असे प्रश्न त्या काव्यामध्ये उपस्थित केलेले आहेत. आता खरोखरीच जो दगड आहे तो अचेतन आहे, त्याच्यावर बसलेलं जे शरीर आहे म्हणजे प्रकृती आहे ती सुद्धा स्वभावाने अचेतनच आहे. अचेतनच अचेतनावर बसला म्हणजे प्रकृती अचेतन आहे आणि दगडही अचेतन आहे. जीवात्मा जो आहे त्याला थकल्याचा अनुभव आला, म्हणून दगडावर बसण्याचं काम जे आहे कार्य जे आहे ते जीवात्म्याने केलेलं आहे. मग आता तो दगड जे टोचलेला आहे तो प्रकृतीला जरी टोचलेला असला तरी कळलं कोणाला? कारण जड जे आहे ते काहीच जाणत नाही असा नियम आपण नेहमी पाहतो की जडाला स्वतःचंही ज्ञान नसतं आणि इतरांचंही ज्ञान नसतं. त्यामुळे शरीराला जरी दगड टोचलेला असला तरी दगड टोचल्याचं जे काही कळलेलं आहे ते त्या क्षेत्रज्ञाला कळलेलं आहे. आता क्षेत्रज्ञाला ते दगड टोचल्याचं कळल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी नेमका विचार काय करायचा आहे? व्यवहारामध्ये मला टोचलं असं तो नक्की म्हणणार आहे आणि तसंच बरोबर पण आहे इतरांना सांगताना, पण प्रत्यक्षात मात्र जे टोचलेलं आहे ते जीवात्म्याला ते टोचलेलं आहे का? जीवात्म्याला टोचलेलं नाही पण टोचलेलं कळलेलं आहे. अचेतनाच्या ठिकाणी तो सगळा भाग झालेला असला तरी अचेतन प्रकृती असल्यामुळे नुसत्या प्रकृतीला काही कळलेलं नाही. मग सचेतन असणाऱ्या जीवात्म्याला कळलेलं आहे, पण त्यांनी तिथं जर योग्य विचार केला की दगड टोचण्याचं काम कुठं नेमकं झालेलं आहे, त्याचं दुःख जे झालंय ते कुठं उमटलेलं आहे, तर सचेतनाच्या ठिकाणी जरी ते उमटलेलं असलं तरी मूळचा जो आत्मरूप मी आहे त्याच्या ठिकाणी कुठलाही हा सुखदुःखाचा व्यवहार घडलेला नाही. टोचण्याचा व्यवहार त्याच्या ठिकाणी अजिबात घडलेला नाही, कारण मूळचा मी अव्यवहार्य आहे. आता दगड टोचला म्हणून तिथून ताबडतोब उठूनही जाता येतं, पण सारखं मला टोचलं मला टोचलं. मनाला टोचल्याचं दुःख जास्ती आहे, शरीराला टोचल्याचं दुःख जे आहे ते कमी असतं, पण मनाला मात्र त्या टोचण्याची फुणफुण जी आहे ती दुःखाची फुणफुण जी आहे ती जास्त असते. वास्तविक पाहता त्याला काहीच झालेलं
नाही. जे काय झालं ते स्थूल शरीराच्या ठिकाणी झालेलं आहे. हे सगळं लक्षात घ्यायचं. कशासाठी? अचेतन काय आहे, सचेतन काय आहे, मूळचं चेतन काय आहे आणि या तिन्ही मध्ये माझं मूळचं स्वरूप काय आहे, मग कोणाच्या ठिकाणी काय घडलेलं आहे, एवढा सगळा विचार या तत्वज्ञानाच्या साहाय्याने सतत जागा असला तर आम्हाला होणाऱ्या सुखदुःखापासून स्वतःची सारखी सोडवणूक करता येते. आता सुख आणि दुःख हे जीवात्म्याच्या ठिकाणी जाणवतं, पण ते मूळच्या चेतन स्वरूपाच्या ठिकाणी कधीही नसतं. कारण ते कसं आहे मूळचं चेतन? विषय निरपेक्ष सुखाला आनंद असं म्हणतात. त्याच्या ठिकाणी सुखाचाही तरंग नाही, दुःखाचाही तरंग नाही, तर ते आनंद घन आहे, स्थिर आहे. आणि असं जे तत्व आहे ते मी आहे. आता तो जीवात्मा जर प्रकृतीशी तादात्म्य पाहून राहिला तर मला दुखतं, मला दुखतं, मला दुखतं असं सारखं वाटून असणाऱ्या दुःखाचा त्या ठिकाणी जास्त बाऊ केला जातो. पण तो जीवात्मा जर तत्वज्ञानाच्या अभ्यासाने स्थिर झालेला असेल, मी आत्मरूप आहे असा त्याचा आतला निश्चय पक्का झालेला असेल, तर देहाचे गुणधर्म देहाच्या ठिकाणी ठेवून तो त्या दुखण्यात सुद्धा स्वतःच्या चित्ताची प्रसन्नता नक्की सांभाळू शकतो. आणि म्हणून हा सगळा अभ्यास जो आहे तो तुमचा आमचा चाललेला आहे. पुढच्या श्लोकात आपल्या समोर मांडणी आहे की जितका हा जीवात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ जो आहे तो जितका या नाशिवंत प्रकृतीमध्ये, अनित्य प्रकृतीमध्ये आकृष्ट होऊन तादात्म्य होऊन राहील, तितकं त्याला सुखदुःखाचे अनुभव पण जास्ती आहेत आणि जन्म मृत्यू सुद्धा या अचेतनामध्ये गुंतून राहिल्यामुळे त्याचे सारखे चालू राहतात. कारण सगळे भोग जे आहेत ते प्रकृतीच्या संगामुळे या जीवात्म्याच्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्या भोगामध्ये आकृष्ट होऊन जर तो राहिला तर पुनरपि जननम पुनरपि मरणम हे चक्र जे आहे ते त्याच्या ठिकाणी सतत चालू राहतं. आता प्रकृतीमध्ये रमणारा पुरुष प्रकृतीपासून निर्माण झालेल्या त्रिगुणांचा काय घेत असतो? तर भोग घेत असतो. या तीन गुणांचा संग केल्यामुळे जीवात्म्याला अनेक बऱ्या वाईट योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे भगवंतानी? तू गुणत्रयाते अव्हेरी, मी माझे ऐसे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबजणी. जर तुला त्या आत्मसुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर या प्रकृतीपासून निर्माण झालेले हे जे तीन गुण आहेत त्या तीन गुणांच्या संगामध्ये, त्यातून मिळणाऱ्या फळांमध्ये, त्यांच्याप्रमाणे घडणाऱ्या क्रियांमध्ये तू कुठेही अडकून पडू नकोस. जे वाटेला आलेलं कर्म आहे ते कर्तव्य कर्म नक्की चोखपणे प्रत्येकाने पार पाडायचं आहे. पण मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर झालं नसतं, ह्या पद्धतीने मात्र अजिबात अहंकाराने गर्वाने फुगायचं नाही. हे ज्याला जमतं तो या प्रकृतीच्या आकर्षणातून सुटतो आणि जो या प्रकृतीशी तादात्म्य पाहून राहतो त्याला मात्र काय आहे? जन्म मृत्यूचे फेरे जे आहेत ते त्याला चुकत नाहीत. आता प्रत्येक जीवाला आपलं प्रारब्ध असेपर्यंत ह्या प्रकृतीमध्ये राहावंच लागतं. कारण ती कोणाची व्यवस्था आहे? ती सगळी भगवंताची व्यवस्था आहे. मग नेमकं करायचं काय आहे? तर प्रकृतीत राहणे वेगळं आणि त्या प्रकृतीत रमणे वेगळं. दोन गोष्टी इथं काकांनी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत की राहणे आणि रमणे ह्यामधला फरक जर जीवात्म्याच्या लक्षात आला तर प्रकृतीमध्ये राहून तिचा उपयोग करूनही तो अनासक्त वृत्तीने आपलं जीवन जे आहे ते छान पद्धतीने व्यतीत करू शकतो. आता प्रकृतीचा सहवास त्या जीवात्म्याला त्याचं प्रारब्ध असेपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी राहणारच आहे. पण प्रकृतीचा सहवास असणे वेगळे आणि त्या प्रकृतीत आसक्त होऊन राहणे वेगळे. आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे.
जन्म दुःखाचे मूळ असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि किती वेळा जन्मा यावे, किती भावे फजित, असं तुकाराम महाराज आपल्या समोर प्रश्न मांडतात की जन्म कशामुळे मिळतो? वासनेमुळे. वासना कशामुळे निर्माण होतात? या प्रकृतीच्या आणि जगताच्या आकर्षणामुळे. ते भोगलं पाहिजे असं सतत मनामध्ये इच्छा निर्माण झाल्यामुळे आणि चकार लावून ज्या इच्छा मरणकाळी आमच्या मनामध्ये राहतात त्याचं रूपांतर जे आहे ते वासनेमध्ये होतं. आणि ह्याच वासना तुम्हाला आम्हाला जन्माला कारणीभूत होतात. आणि म्हणून मृत्यू येण्यापूर्वी ज्यांनी वासनांचं निर्मूलन केलेलं आहे तो जीवनमुक्त होऊन या जगतामध्ये अत्यंत आनंदाने नांदतो. विवेकानंदांचं एक खूप छान वाक्य आहे की प्रकृतीवर विजय मिळवणे ह्याला पुरुषार्थ असं म्हणतात. आता आम्ही सद्यस्थितीमध्ये मात्र या प्रकृतीचे गुलाम होऊन जीवन जगतो. वास्तविक पाहता हा जो क्षेत्रज्ञ आहे त्यांनी या प्रकृतीचा म्हणजे देहाचा साधन म्हणून उपयोग करून घ्यायचा आहे आणि साध्य जे आत्मतत्व आहे त्याच्याशी ऐक्य पाहून आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे समर्थ आपल्याला म्हणतात. पण पुढे सांगतात साधना ते अहंता सांडून या स्वानंदे सुखी झाले. ते अहंतेचा त्याग करू. ती अहंता कशाविषयी आहे? तर या प्रकृतीविषयीची अहंता, अभिमान, त्यालाच देहाभिमान असं म्हणतात. जोपर्यंत हा देहाभिमान, बुद्धीचा अभिमान, कुळाचा अभिमान, या सर्व अभिमानाचा त्याग तुमच्या आमच्या चित्तातून होत नाही तोपर्यंत आपल्या मूळच्या स्वरूपापर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही. आता जसं स्वतःच्या बाबतीत की देहाविषयीची आसक्ती नको असं सांगितलेलं आहे तसंच पुढे म्हटलेलं आहे की जो जो देहात आलेला आहे त्याला त्याला अनेक नाते संबंधांशी या जगात वावरत असताना त्या संबंधांमध्ये राहावंच लागतं. ते सुद्धा प्रारब्धाधीन आहे. आता त्या संबंधितांमध्ये राहत असताना सुद्धा विवेक जागा ठेवून त्यांच्याही प्रकृतीच्या पलीकडचं, त्यांच्याही स्वभावाच्या पलीकडचं असणारं चैतन्य तत्व जे आहे ते पाहण्याचा अभ्यास करणे याला साधना असं म्हणतात. काकांचं एक छान वाक्य आहे आपल्या समोर, जगाचे व्यवहार सांभाळता सांभाळता परमेश्वराशी नाते जोडण्याची कला याला साधना असे म्हणतात. आता जगाचा व्यवहार म्हणजे या सगळ्या संबंधितांचा व्यवहार, त्यांच्याशी असलेलं देणं घेणं, हे सगळे व्यवहार जे आहे ते सांभाळत सांभाळत पण आपलं अनुसंधान परमात्म तत्वाशी न खंडू देता आपल्याला या जीवनाचा काय करायचा आहे तर सगळा प्रवास करायचा आहे. एक छान वाक्य काका नेहमी ठेवतात आपल्या समोर, आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या माणसांमध्ये राहून स्वतःची आत्मोन्नती आपल्याला करून घ्यायची आहे. आपल्याला पुष्कळदा असं वाटतं की सगळं बदलून जावं. आता आपण माणसं जरी बदलले म्हणजे आपण पाहतो की घटस्फोट घेणारे जे आहेत ते याच्यापासून सुख नाही झालं, दुसरं काहीतरी चांगला मिळाला तर त्याच्यापासून सुख होईल. पण आपलं प्रारब्ध जे आहे ते आपल्याला कसं बदलता येणार आहे? ते तर आपण आपल्या सोबतच घेऊन आलेले आहोत. माणूस बदलला म्हणून प्रारब्ध बदलणार आहे का? नाही. मग प्रयत्नाने आहे त्या माणसातच काय करायचं आहे? आनंद शोधण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे आणि तो टिकवण्याचा सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. की संबंधितांचा सहवास जो आहे तो अटळ आहे. त्या संबंधितांमधले प्रत्येकाचे ध्येय वेगळे वेगळे असू शकतात. आता ध्येय वेगळे आहेत
पण त्यांचं ध्येय वाईट आहे, माझंच चांगलं आहे असाही अभिमान अहंकार जर आपल्या ठिकाणी राहिला तर तू मैमै जास्त होऊ शकतं. आणि म्हणून ध्येय वेगळे वेगळे आहेत हे लक्षात ठेवावं. पण प्रत्येक जीव हा मूळचा चांगलाच आहे आणि त्या चांगुलपणाला आवाहन आतल्या आत करण्याचा सतत प्रयत्न करावा. कारण केनोपनिषदामध्ये आपल्या समोर एक वनब्रह्म नावाची उपासना ठेवलेली आहे आणि त्या वनब्रह्म उपासनेमध्ये प्रत्येक जीव ब्रह्मरूप आहे असं पाहायला शिकलं तर ब्रह्म आनंद रूप असल्यामुळे हळूहळू प्रत्येकाकडनं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा आनंद आपल्याला काय करता येतो, लुटता येतो, भोगता येतो, आनंदाने जगता येतं. आणि म्हणून ह्या पद्धतीचा अभ्यास जो आहे तो करायला शिकावा. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. माझ्या आतमध्ये ते चैतन्य तत्व जसं भगवत स्वरूपाने अखंड आहे तसंच बाहेर माझ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ते तत्व तितकंच तेवढंच तसंच भरलेलं आहे. आणि म्हणून हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भावो की असं सर्वत्र समत्वानी तेच तत्व भरलेलं आहे. अशा भगवत दृष्टीचा विकास करणे याला साधना असे म्हणतात. साधनेची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येऊन जाते. आता संबंधितांचा सहवास जसा अटळ आहे, समर्थांची एक छान ओवी आहे, कर्मयोगे सकळ मिळाले एके स्थळी जन्मास आले. कर्मयोग देण्याघेण्याचे काही व्यवहार आहे, त्याच्यामुळे आपण सगळेजण एकत्र आलेले आहोत. तो व्यवहार जसा करायला पाहिजे तसा करायचा आहे, पण त्यांच्यामध्ये आसक्त होऊन राहिलंच पाहिजे असं मात्र बंधन आपल्यावर नाही. आणि ती आसक्ती जी आहे तीच आपल्याला त्रास देणारी आहे. आता हे आसक्तीचं स्वरूप नेमकं काय आहे हो? एक तर आसक्तीचं पहिलं एक परिणाम आहे की माझा म्हणून त्याच्यावर शिक्का मारला जातो, पहिलं. दुसरं स्वरूप काय आहे? ज्याला मी माझं म्हटलेलं आहे त्याने माझ्या आज्ञेत राहिलं पाहिजे, मी म्हणेल तसं वागलं पाहिजे. तो जीवनात असेल तर माझ्या जीवनाला अर्थ आहे, तो जीवनात नसेल तर माझ्या जीवनाला अर्थ नाही. ह्या पद्धतीने सतत हक्काची जाणीव, सतत चित्ताला हुरहुर, जवळ असला तरी सुद्धा त्याच्याकडून त्रास होत राहतो, आज्ञेत राहत नाही म्हणून, आणि दूर गेला तरी सुद्धा समोर नसल्यामुळे करमत नाही म्हणूनही त्रास होत राहतो. एकूण काय आहे? स्वतःचा स्वभावच स्वतःला त्रास द्यायला जास्ती कारणीभूत होतो. आणि हे कशामुळे? तर आसक्तीमुळे. आसक्तीमध्ये तळमळ आहे, हुरहुर आहे, हक्काची जाणीव आहे, जबाबदारीची जाणीव मात्र स्वतःची फार कमी आहे. पण हक्काच्या जाणीवा मात्र या ठिकाणी भरपूर असतात. अत्यंत आपल्या जवळ, सगळ्यात जास्ती जवळ आपल्या संबंधित काय आहे तर आपलं शरीर, आपली प्रकृती, ह्याच्याशीच आपला पहिला संबंध आलेला आहे. आणि म्हणून इतरांवर ताबा मिळवण्यापेक्षा आपल्या प्रकृतीवर, आपल्या मनावर ताबा मिळवण्याचा जो प्रयत्न करतो त्याला साधक असं म्हणतात. आता सगळ्यात पहिल्यांदा आसक्ती जी टाकायची आहे ती आपल्या प्रकृतीविषयीची आसक्ती टाकायची आहे. त्यालाच देहबुद्धी कमी करणे असं म्हणतात, देह तादात्म्य कमी करणे असं म्हणतात. आणि ते जितकं जास्त तितकं दुःखाचा अनुभव जो आहे तो जास्ती आहे. एक छान वाक्य या ठिकाणी काकांनी आपल्या समोर ठेवले की स्वतःचे शरीर आणि शरीराच्या संबंधाने असणारे अन्य चेतन म्हणजे अवतीभोवतीचे आपल्या जीव, यांना आपण मी माझेचे शिक्के मारून ठेवलेले आहेत ते. आता अचेतन पदार्थ हे जीवनात उपयुक्त असले म्हणजे हे दोन्ही उपयुक्त आहेत. अचेतन पदार्थ आणि जीवन जगत असताना अवतीभोवतीचे सचेतन असणाऱ्या व्यक्ती, त्यांच्याशी नातेसंबंध जडलेला आहे ते, हे दोन्हीही जीवन जगताना उपयुक्त असले तरी सुद्धा आसक्तीमुळे ते घातक ठरू शकतात. कारण आसक्ती हे काय आहे? दुःखाचं मूळ आहे. कारण शरीराशी तादात्म्य ठेवल्यामुळे मग ते आपल्या शरीराशी असेल
किंवा इतरांच्या शरीराशी. आता इतरांच्या शरीराशी तादात्म्य ठेवलं तर त्यांच्या पोटी जन्म ठरलेला आहे. मग की अहो ते जन्माला आले, परत आमचे पूर्वज निमित्त करून परत आपल्या भोवती गोळा होतात. मग शरीराशी तादात्म्य ठेवल्यामुळेच पुढचे जन्म आणि मृत्यू जे आहेत ते आमच्या जीवनात सुरू होतात. म्हणून देहात असतानाच देह म्हणजे मी नाही हे समजून घेणे ह्याला विवेक असं म्हणतात. आणि ह्या विवेक जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणी रुळत नाही आणि जीवनामध्ये उतरत नाही तोपर्यंत या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणं तुम्हाला आम्हाला जमणं शक्य नाही. पुढे म्हटलेलं आहे की आत्मा आणि ब्रह्म हे दोन्ही कसे आहेत, ते एकच आहे. आत्मा म्हणजे कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्म हे दोन्हीही मुळात एकच आहे. देहाच्या सापेक्षतेने त्याच ब्रह्माला आत्मा हे एक ओळखीसाठी नाव ठेवलेलं आहे. पण ते दोन्ही सुद्धा कसे आहेत, ते एकच आहेत. आणि देहात असणारा हा जीवात्मा म्हणजे इथं क्षेत्रज्ञ हा जो शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे तो क्षेत्रज्ञ मूळचा परमात्म स्वरूपच आहे हा एक सिद्धांत आपल्या समोर ठेवलेला आहे. पण परमात्म स्वरूप असलेला हा जो जीवात्मा आहे तो या प्रकृतीसह जे काही कार्य या जगतामध्ये करत असतो त्यावेळेला तो वेगळ्या वेगळ्या नावांनी ओळखला जातो. आता त्याचे वेगळे वेगळे नाव कुठले आहेत, तर हा जो परमात्मा कूटस्थ चैतन्य जो आहे तोच काय आहे, तर साक्षी आहे. मग ज्या वेळेला तो केलेल्या क्रियांचं साक्षीत्व करतो म्हणजे जाणतो त्यावेळेला त्याला उपद्रष्टा असं म्हणतात. आता त्याच्या वाचून क्रिया होत नाही, त्यांनी अनुमती दिल्याशिवाय जीवात्म्याकडून अनुमती मिळाल्याशिवाय इंद्रियांकडून कुठल्या क्रिया होत नाहीत. म्हणून त्याला पुढे अनुमंत असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर या शरीराचं रक्षण करणं, धारण पोषण करणं हे सुद्धा हा आतला जीवात्माच करत असतो. म्हणून त्याला भर्ता असं म्हणतात. कारण शरीर धारण केलेलं आहे, त्या शरीराला जे हवं नको आहे ते त्याला पुरवण्याचं काम तो करतो. म्हणून त्याला भर्ता असं म्हणतात. शरीरात आलेला जीवात्मा ज्या वेळेला सुख दुःख भोगतो त्यावेळेला त्यालाच जीवरूपाने भोगता असं म्हणतात. आणि बुद्धीचाही हाच स्वामी असल्यामुळे त्याला महेश्वर असंही म्हटलेलं आहे. पण मूळचा जरी इतक्या नावाने तो क्रिया करत असल्यामुळे वेगळे वेगळे नाव त्याला जरी ठेवलेले दिसत असले तरी मूळचा हा जो परमात्मा आहे तो शुद्ध सच्चिदानंद घन आहे आणि तोच मी आहे. हे काय केलं पाहिजे, तर साधकांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. आता जीवदशेमध्ये या जीवात्म्याला अनेक भोग समोर येत राहणार आहेत, पण तरी सुद्धा सुखदुःखातीत असलेलं आत्मा नावाचं तत्व मी आहे. सुखदुःख भोगणारा जीवात्मा मी नसून त्याच्या पलीकडे असणारा, ज्याच्या सुखदुःखांचं साक्षीत्व करणारा असा जो आत्मा आहे तोच मी आहे. हे त्यांनी काय केलं पाहिजे, तर लक्षात ठेवलं पाहिजे. आणि असं ज्या वेळेला तो सतत स्वतःकडे साक्षी भावाने पाहण्याचा प्रयत्न करेल, अलिप्त भावाने स्वतःच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेला हळूहळू तो या प्रकृतीपासून काय होत जातो, तर निसंग होत जातो. कारण त्याची मूळची ओळख काय आहे, असंगोयम पुरुषः असं सांगितलेलं आहे की तो मूळचाच असंग आहे. कोण असंग आहे, तर जीवात्म्याच्या ठिकाणी असणारा जो परमात्मा आहे तो असंग आहे. आणि हाच असंग पुरुष मी आहे हे ज्याला लक्षात घ्यायचं आहे त्याने प्रकृतीशी संग करता उपयोगाचं नाही. आणि म्हणून परत आपण आजच्या निरूपणाला आधार असणारा तुकाराम महाराजांचा अभंग जो पाहिला त्यामध्ये सुद्धा पहिली ओळ आपण पाहिलेली आहे, न करी रे संग राही रे निश्चळ.
की अरे या प्रकृतीशी संग करत बसू नको, ते मी आहे असा संकल्प करू नको, तर आतला जो परमात्मा, जो निश्चळ परमात्मा आहे तो मी आहे ह्या अनुभवावर स्थिर होऊन राहणं, ह्याला साधना असं म्हणतात। आणि ही साधना जी आहे ती तुम्हाला आम्हाला करायची आहे। आता 23व्या श्लोकापर्यंत आपण आलेले आहोत। पुढच्या मंगळवारी बहुतेक आपला हा 13वा अध्याय पूर्ण होईल असं वाटतं। जय जय रघुवीर।